आपण पाहता आता हे पहा, हा गणपतीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा हा जो पूर्वीचा मंदिर स्वरूपात आहे, हे समर्थ रामदास स्वामी आहेत. ते शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि हे मंदिराची पूर्णपणे असा हा हे आहे. त्याच्याबरोबर मागच्या साईडला मारुतीचं हे आहे, आपण दाखवतो. पाहताय आपण, हे मारुतीचं मंदिर आहे. बरोबर ही ग्रामपंचायत आहे, ही शाळा आहे, हा डोंगर आहे आणि हे मुंजोबा पिंपळेश्वर हा पिंपळाचं झाड आहे. इथं खूप मोठा प्राचीन झाड होता, तो गेलेला आहे, आता नवीन लावलेला आहे आणि नवीन स्वरूपात आहे. दाखवतं आहे. पलीकडे शंकराचं देऊळ आहे, महादेवाचं मंदिर आहे. आपण तिथं आता जायचं आहे. या ठिकाणी या 2 समाध्या आहे आणि ह्या समाध्यांमधील ह्या फार पूर्वीच्या आहेत. त्या कोणाच्या माहीत नाही मला, तरी पण आता आपण जाऊया, आपण देवळात जाऊया. आपण आता देवळात आलेलो आहोत. त्या देवळात पाहतोय आपण, हे देवळात काही हे असे खांबाला नक्षीकामाचे हे मुखवटे बनवलेले आहेत. हे पहा, हा परशुराम, भगवान परशुरामांचा हा फोटो आहे. हे 4 आहेत आणि हे वरती त्यांचे रक्षक आहेत. हे पहा, वरती बसलेले आहेत, ते खास रक्षण करीत आहेत. हा असा जुन्यातील प्राचीन मस्तपैकी सुंदर असा कौलारू मंदिर आहे आणि आपण आता आतमध्ये देवळात प्रवेश करत आहोत. देवळात पहा, पुन्हा या देवळात गणपती आहेत, मारुती देखील आहेत. ओम नमः शिवाय. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये कुत्री बित्री जातात, त्याच्यासाठी दरवाजा आहे आणि आता आपण दरवाजा उघडून आपण आता देवळामध्ये प्रवेश करत आहोत. गाभाऱ्यात प्रथम आपण नंदी महाराजांना नमस्कार करतो आणि आपलं जे महादेवाचं मंदिर आहे हे खूप प्राचीन आहे, जुन्या काळातील आहे. किती वर्ष झालीत मला माहिती नाही, तरी पण आज आपण दाखवतो आहे. तर आजची आपली पूजा इथे झालेली आहे आणि आपण आजची पूजा जी आहे ही महादेवांच्या चरणी अर्पण करून आज सर्वांना आपण शुभेच्छा देत आहोत श्रावणी सोमवारच्या. तसेच येणाऱ्या सर्व रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोविंदा आणि गणपतीच्या देखील शुभेच्छा देतो आहे आणि एकदा तरी या देवळाला आपण भेट द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पाहू पुढील भागात. धन्यवाद.